हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचं हे सेशन आपण सर्वजण एकत्रितरित्या घेत आहोत आणि तुम्ही सर्वजण यूट्यूब प्रीमियरच्या माध्यमातून एकत्र आहात सध्याला. ठीक आहे, हा आपला लेक्चर रन होत जाईल आणि यामध्ये येणारे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील किंवा व्हॉटएव्हर काय असेल, तुम्ही एका साईडला लाईव्ह चॅटिंग चालू असेल, कमेंट बॉक्स असेल, त्यामध्ये आपल्याला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही त्या ठिकाणी टाकायची आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचबरोबर आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जे काय असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल. ठीक आहे, तर परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण हेल्दी असाल आणि स्वतःला केअरफुली घरामध्ये प्रेझेंट असाल. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सेल सायकल, सेल डिव्हिजन हा चॅप्टर सुरू केला होता. त्यातला पहिला पार्ट आपण पूर्ण केला, दॅट इज अन सेल सायकल. ठीक आहे, आता सेल सायकलचा आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे सेल सायकलमध्ये ॲक्च्युली आपण इंटरफेसच बघितला आहे, पण त्याचा जो दुसरा पार्ट आहे सेल सायकलचा, तर तो सेकंड पार्ट म्हणजे आपण या ठिकाणी आहोत सेल सायकल. यामध्ये आपण इंटरफेस बघितलं आहे. ओके, वी स्टडीड द इंटरफेस. नाउ टुडे वी आर स्टडिंग द सेल डिव्हिजन. एक होतं इंटरफेस आणि दुसरं होतं सेल डिव्हिजन. वी कॉल्ड इट एम्फेज. याला आपण एम्फेज असं म्हणतो. आता प्रश्न हा निर्माण होतो की सेल डिव्हिजनल कंडिशनमध्ये कशा पद्धतीने चालला जातो, हाऊ इट इज पॉसिबल. तर सेल डिव्हिजन फेजमध्ये जाण्याचे काही महत्त्वाचे कारणं आहेत. आपण इंटरफेसमध्ये बघितलं की डिवाइड झालेला हा सेल होता आणि तो आता काय झाला आहे, तो आता ग्रो झालेला आहे आणि त्याच्याबरोबर न्यूक्लियससुद्धा काय झालेला आहे, ग्रो. याचं कारण असं आहे की न्यूक्लियसमध्ये DNA कंटेंट जो आहे तो डबल झाला आहे. क्रोमोझोम डबल झालेले नाहीत, पण DNA कंटेंट हा डबल झालेला आहे. मग काही थेरीज आहेत. त्याच्यामध्ये एक थेरी आहे कर्न प्लाझम थेरी. ध्यानात ठेवा, मी ही थेरी तुम्हाला इथे क्लिअर करतो. कर्न प्लाझम थेरी. कर्न हा काही सायंटिस्ट वगैरे नाही आहे. तर कर्न हे वर्ड जे काढलेलं आहे न्यूक्लियसवरून आणि प्लाझम हे सायटोप्लाझमवरून. कर्न हा वर्ड न्यूक्लियसच्या बेसिसवरती आणि प्लाझम हा सायटोप्लाझमच्या बेसिसवरती. ठीक आहे, हार्टविक एका सायंटिस्टचं नाव आहे. हार्टविक, ज्यांनी ही कर्न प्लाझम थेरी सांगितली. ही कर्न प्लाझम थेरी काय सांगते की सेल डिव्हिजन ऑकर्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस अँड व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे एक प्रकारे सेलचं व्हॉल्यूम इथं इन्क्रीज झालं आहे ना. मग तुम्ही इथे पहा, इथं सेल व्हॉल्यूम जेव्हा सेल तयार झालं होतं तर तेव्हा हा कमी होता आणि तुम्ही इथे पहा, इथं हा व्हॉल्यूम काय झालेला आहे, वाढलेला आहे. बरोबर. मग हार्टविकचं म्हणणं काय आहे की सेल डिवाइड कधी होतात, जेव्हा सेलला स्वतःला स्टेबल ठेवायचं आहे. छोटा सेल असेल ना, स्मॉल सेल असेल, तर स्मॉल सेलमध्ये न्यूक्लियस छोटा असतो, सायटोप्लाझम बरोबर त्याला जितकं पाहिजे तितकं असतं. त्यावेळेस नॉर्मली न्यूक्लियस हा सेलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करत असतो. ठीक आहे, बट इफ द न्यूक्लियसची साईज इन्क्रीज झाली, त्याचबरोबर सेल एनलार्ज झालेला असेल, तर इन एनलार्ज्ड सेल्स देर इज न्यूक्लियस कांट
कंट्रोल द व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जे असतील ते सेलचे तो न्यूक्लियस कंट्रोल करू शकत नाही. अशा केसमध्ये होतं काय, तर ह्याचं व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी सेल स्वतःला डिवाईड करतो. त्याचं व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी सेल काय करतो, स्वतःला डिवाईड करतो. तुम्ही पहा, जर समजा न्यूक्लियस छोटा असेल आणि सायटोप्लाझम खूप मोठा असेल, तर मग ऑदर जे ऑर्गेनिलीज असेल, ऑदर जे मटेरियल असेल सेलच्या आतमध्ये, त्यांचा जो रेशो आहे तोही मेंटेन राहत नाही. ठीक आहे. आता रेशोवरती आलोच आहोत आपण, तर मग इथं हार्टविकनं काय सांगितलं होतं, तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्या दोघांचा रेशो सेल डिव्हिजनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून त्यानं एक नाव दिलं, दॅट इज न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो. न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो which is also called as कॅरिओप्लाझमिक. कॅरिओप्लाझमिक ध्यानात ठेवा, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस आणि प्लाझमिक म्हणजे सायटोप्लाझम. कॅरिओप्लाझमिक इंडेक्स दॅट इज KI. कसं फायनलाइज केलं जातं, KI काय असेल, मग KI इज इक्वल टू एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे त्यासाठी. मग यामध्ये व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सेल मायनस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. हे मी जे लिहिलं आहे ना, हे प्रत्येकाचा लॉंग फॉर्म आहे. VN इज ए व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, VC इज ए व्हॉल्यूम ऑफ सेल अँड VN इज ए व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. बरोबर. म्हणजे तुम्ही VC VN ह्या दोघांचा जर विचार जर करत असाल, तर VC मायनस VN ॲक्च्युली दी व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. ठीक आहे. आता यावरून काय डिक्टेट होतं, म्हणजे जर तुमचं व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस वरती असेल आणि त्याला डिवाइड करण्यासाठी जर व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम असेल, तर इट मीन्स दॅट दी डिव्हिजन कम्प्लिटली डिपेंड्स ऑन दी व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन जे आहे ते न्यूक्लियसच्या व्हॉल्यूमवरती डिपेंड आहे. सेल छोटा असेल, न्यूक्लियस छोटा असेल, त्यावेळेस नॉर्मली सेल त्याची ॲक्टिव्हिटी करतील. पण सेल जेव्हा लार्ज होतो, न्यूक्लियस छोटा असेल किंवा मोठा असेल, तर त्यानुसार डिव्हिजन जी आहे ती कंटिन्यू केली जाते. स्पेसिफिक प्रोसेस त्या ठिकाणी कंटिन्यू केली जाते. दिस इज अबाउट दी कर्न प्लाझम थेरी. याला आपण काय म्हणतो, कर्न प्लाझम थेरी. आणखीन एक थेरी आहे, देर इज अन सेकंड थेरी, दॅट इज सरफेस व्हॉल्यूम थेरी. सरफेस व्हॉल्यूम थेरी. आता सरफेस व्हॉल्यूम काय आहे, इथे पहा तुम्ही ह्या सेलचं सरफेस पहा आणि या सेलचं सरफेस पहा. दोन्हीकडे तुम्ही लक्ष दिल्यानंतर इथेही सरफेस व्हॉल्यूम कमी आहे आणि इथे सरफेस व्हॉल्यूम काय आहे, जास्त आहे. व्हेन सेल ग्रोज इन साईज, जेव्हा सेल काय होतं, साईज ग्रो होते, ॲट दॅट टाइम दी सरफेस व्हॉल्यूम विल बी इन्क्रीजेस. त्यावेळेस काय होईल, सरफेस व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. सरफेस व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर सेलला नॉर्मल कंडिशन किंवा स्टेबल कंडिशनमध्ये आणण्यासाठी, नॉर्मल किंवा स्टेबल कंडिशनमध्ये आणण्यासाठी सेलला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. आणि त्यासाठीच काय होतं, सेल डिव्हिजन त्या ठिकाणी होते. म्हणजे सेल ग्रोज इन साईज, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस मोर दॅन दी सरफेस. जेव्हा सेल काय होते, व्हेन सेल ग्रोज इन साईज, जेव्हा सेलची साईज ग्रो होते, त्याचं व्हॉल्यूम जो आहे तो त्याच्या सरफेसपेक्षा काय होतो, जास्त होतो. ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सेल डिव्हिजन. का, तर टू मेंटेन सरफेस व्हॉल्यूम ऑफ सेल. त्यावेळेस सेलचं सरफेस व्हॉल्यूम काय करायचं असतो, मेंटेन करायचं असतं. आणि मेंटेन करण्यासाठी सेल काय केला जातो, डिवाइड केला जातो. तुम्हाला या ठिकाणी आता कारण समजलीत, वाय मायटोसिस विल बी देअर और वाय सेल डिव्हिजन विल बी देअर. आता एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवा, हे जे आपण बघतोय हे स्पेसिफिकली त्या सेलच्या बेसिसवरती आहे, किंवा आपण मल्टीसेलर ऑर्गॅनिझम असेल तर मल्टीसेलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ पर्पजेससाठी आपण हे पाहत आहोत. परंतु तुम्ही युनिसेलर ऑर्गॅनिझमचा या ठिकाणी विचार करा.
मग वेन सेल ग्रोज, जेव्हा सेल काय होते, ग्रो होते, नाव देर इज अ नॅचरल कंडिशन, त्या ठिकाणी नॅचरल कंडिशन आहे. इथे ह्या दोन्ही थिअरी आपण त्याला लागू जरी केल्या तर सेलला स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी, बिकॉज इट इज अ इंडिव्हिज्युअल बॉडी, जेव्हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर तो इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, त्याला स्वतःला नॉर्मल कंडिशनला ठेवण्यासाठी तो काय होतो, स्वतःला डिवाइड करतो. पण डिवाइड करत असताना ह्या दोन्हीही थेरीज ज्या आहेत मायटोसिसकडे घेऊन जात आहेत, म्हणजे इक्वेशनल इक्वल डिव्हिजन. मायटोसिस म्हणजे इक्वल डिव्हिजन. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, सेल जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे गरजेचं नाही आहे की इंटरनल मटेरियल जो असेल तर तो इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हावं दोन्हीही पॅरेंटल सेलमध्ये, हे काही गरजेचं नाही. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही ईस्ट घ्या, फिलामेंटस ऑर्गॅनिझम, हा ईस्ट आहे. हा ईस्ट जेव्हा डिवाइड होतो ना तर आधी तो असं बर्ड तयार करेल, म्हणजे हा त्याचा न्यूक्लियस डिवाइड होऊन इथे छोटासा न्यूक्लियस तयार होतो. तुम्ही दोन्ही सेल पहा, एक सेल मोठा आहे, एक सेल छोटा आहे. म्हणजे या ठिकाणी झालं काय, मटेरियल विल बी अनइक्वली डिस्ट्रीब्युटेड. इथे काय झालं, मटेरियल अनइक्वली डिस्ट्रीब्युट झालं. हा बर्ड नंतर ग्रो होणार आहे आणि नंतर तो त्याची साईज जी आहे ती ॲज इट इज घेईल. म्हणजे इथं आपण जर बघितलं ना तर न्यूक्लिअर डिव्हिजन इक्वल होते, न्यूक्लिअर डिव्हिजन जी इक्वल होते, परंतु सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन जी आहे ही सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन इक्वल होत नाही. दॅट टाईप ऑफ डिव्हिजन इज कॉल्ड ॲज दी अमायटॉसिस. अशा प्रकारच्या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, अमायटॉसिस. बॅक्टेरिया असेल, काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही स्पेसिफिक सेल्स आहेत, WBC सारखे सेल्स असतील किंवा तुमच्या एम्ब्रिओमधले सेल्स असतील, तर हे जे सेल्स आहेत हे सेल्स अशा प्रकारची कंडिशन शो करतात. दॅट इज अन अमायटॉसिस. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं होतं, म्हणून अमायटॉसिस मी या ठिकाणी बोललो. आता आपण जाऊया मायटॉसिसकडे. आपण अमायटॉसिसमध्ये तर बघितलंय की देर इज अन अनइक्वल डिव्हिजन. तिथे काय होते, अनइक्वल डिव्हिजन आहे, म्हणजे ॲक्च्युली सायटोप्लाझमिक कंटेंट जो आहे तर तो काय होतो, अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. कशामध्ये, तर अमायटॉसिसमध्ये. पण मायटॉस म्हणजे इक्वल ऑर इक्वेशनल. मायटॉस म्हणजे काय, इक्वल किंवा इक्वेशनल. ठीक आहे. मग जर मायटोसिस होत असेल तर काय होईल पहा. आता हे तुम्हाला माहीत आहे की सेलची साईज इन्क्रीज झालेली आहे. हा तुमचा नॉर्मल सेल होता, म्हणजे डिवाइड होऊन आलेला, त्याची साईज इंटरफेजमध्ये काय झाली, इन्क्रीज झाली. नंतर डिव्हिजनच्या वेळेस परत जसा पॅरेंटल होता सिमिलर, जसा पॅरेंटल सेल आहे तसेच काय झालेत, इथं डॉटर सेल झालेत, सेम ॲज पॅरेंटल सेल. याला मी म्हटलं दिस इज अन पॅरेंटल सेल, ओके, अँड दीज टू आर डॉटर सेल्स. हे दोन जे झाले आहेत ते डॉटर सेल्स. ठीक आहे. मग आता पॅरेंटल सेल डॉटर सेल तुम्ही पहा इक्वल आहे, बोथ आर सिमिलर. मग जेव्हा दोन्हीही सिमिलर असतील, दोन्हीही सिमिलर असेल, याचं कारण यांच्यामध्ये जी डिव्हिजन झाली ती इक्वेशनल झाली. इक्वेशनल डिव्हिजन झाली. इक्वेशनल डिव्हिजन होत असताना ध्यानात ठेवा, न्यूक्लिअर कंटेंट आणि सायटोप्लाझमिक कंटेंट, न्यूक्लिअर कंटेंट आणि सायटोप्लाझमिक कंटेंट काय असेल, सिमिलर असेल. क्लिअर होत आहे. न्यूक्लिअर कंटेंट ॲज वेल ॲज सायटोप्लाझमिक कंटेंट दोन्ही काय असेल तर सिमिलर असतील, एकसारखे, म्हणून त्याला आपण इक्वेशनल म्हणतो. हे सिरीज कॉल्ड एज इक्वेशनल. उदाहरणार्थ एक्झाम्पल, मग समजा हा पहिला सेल जो आहे तो होता हॅप्लॉइड. हा जो पहिला सेल आहे तो होता समजा हॅप्लॉइड. तर हे जे दोन सेल्स तुम्हाला भेटणार आहे बोथ विल बी हॅप्लॉइड. हे दोन्ही काय असतील, हॅप्लॉइडच असेल. जर हा पहिला सेल तुमचा डिप्लॉइड असेल, तुम्हाला प्लॉइड समजतं ना, प्लॉइडी लेवल म्हणजे सेट ऑफ क्रोमोझोम. सिंगल सेट असेल तर हॅप्लॉइड, टू सेट्स असतील तर डिप्लॉइड. ठीक आहे. मग जर डिप्लॉइड असेल तर मग इथे पण काय कंडिशन असेल, देअर विल बी
डिप्लॉइड. दिस इज सो कॉल्ड इक्वेशनल डिव्हिजन. याला आपण काय म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन. आणि इक्वेशनल डिव्हिजन जी आहे ती दोन महत्त्वाच्या पर्पजेससाठी केली जाते. एक तर तुमची बॉडी ग्रो करायची आहे. तुम्ही छोटे होते, मोठे मोठे होत गेलेत, बॉडी ग्रो करायची आहे. प्लांट छोटा होता, मोठा मोठा होत गेला, बॉडी ग्रो करायची आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज, दुसरा महत्त्वाचा पर्पज या ठिकाणी आहे, जर तुमचा एम्ब्रिओ झायगोट आहे, झायगोट तयार झालेला आहे, तर झायगोट डिवाइड होऊन एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट करायचं आणि एम्ब्रिओमधून डायरेक्ट ऑर्गॅनिझममध्ये कन्वर्ट करायचं. ह्या पर्पजेससाठी सेल्युलार लेवल, न्यूक्लिअर लेवल ॲज इट इज ठेवायचे. फक्त नंबर ऑफ सेल्स वाढवत जायचे आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? नंबर ऑफ सेल्स वाढवत जायचे, म्हणून बॉडी काय होत जाईल? ग्रो होत जाईल. फॉर दॅट पर्पज देर इज अन मायटोसिस. मग स्पेसिफिकली बॉडीमध्ये होणारी डिव्हिजन आपण त्याला म्हणतो. झायगोट तयार झाला, ठीक आहे, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होईल. झायगोट कसं तयार होतं तुम्हाला माहीत आहे. फर्टिलायझेशन नंतर स्पर्म आणि ओवा फर्टिलाइज झाले, झायगोट तयार झाला. झायगोटपासून एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओपासून ऑर्गॅनिझम, मायटोसिस. पहा काय काय होतं मायटोसिससाठी? झायगोट, ओके, ह्या झायगोटपासून एम्ब्रिओ आणि ह्या एम्ब्रिओपासून ऑर्गॅनिझम. ठीक आहे, इथे काय होईल? देयर इज अ मायटोसिस. यातला प्रत्येक सेलमध्ये काय होणार आहे? मायटोसिस. ध्यानात राहते, प्रत्येक सेलमध्ये त्याच्यामध्ये मायटोसिस. इवन ऑल्सो ग्रोथ ऑफ बॉडी या ठिकाणी पण काय होणार आहे? देयर इज अन मायटोसिस. इथे सुद्धा काय होणार आहे? मायटोसिस. मी आत्तापर्यंत तुम्हाला मायटोसिसकडे आणतोय. का गरजेचं आहे? का होतं आणि कशासाठी केलं जातं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये, एम्ब्रिओचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिझममध्ये करायचं असेल किंवा ग्रोथ ऑफ बॉडी करायची असेल तर मायटोसिस. तुम्हाला कुठेतरी लागलं, इंजुरी झाली, तुम्हाला लागलं, इंजुरी झाली. पहा कधीही मोस्टली काय केलं जातं? एखादा कन्सेप्ट शिकवला जातो, नंतर त्याचे ॲप्लिकेशन सांगितले जातात. मी आधी ॲप्लिकेशन सांगतोय, मग नंतर काय करतोय? त्या कन्सेप्टकडे जात आहे. म्हणजे आधी तुमची तहान वाढवतोय. सी हिअर, जर तुम्हाला इंजुरी झाली तर इंजुरी झाली म्हणजे कुठे होईल? स्किनवरती काहीतरी लागलं, पडला, धडला, स्किन फाटली, बरोबर. मग इंजुरी झालेली आहे, तर ही इंजुरी झाल्यानंतर ही जी स्किन आहे परत रिपेअर करायची आहे ॲज इट इज, जशी होती तशीच. म्हणजे नेमकं झालं काय? तुमचे इपिडर्मल सेल जे आहेत ना, इपिडर्मल सेल्स हे काय झालेत? लॉस झालेत, डेड झालेत. मग हे परत रिपेअर करायचेत, तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी मायटोसिस तुमच्या बॉडीमध्ये होतो. आणि काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, जसं अमायटोसिस काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं, सिमिलरली काही असे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, मोस्टली प्रोटिस्टन्स, यांच्यामध्ये डिव्हिजन म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन, रिप्रोडक्शन डॉटर सेल तयार करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन नंबर ऑफ बॉडीज तयार करण्यासाठी. ठीक आहे, मग ह्या पर्पजेससाठी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डिव्हिजन करतात, मायटोसिस. इज इट क्लिअर? ह्या सगळ्या गोष्टी मी इथं क्लिअर केल्यात. आणि आणखीन एक जो कॉज ऑफ मायटोसिस होता तो त्याच्या फंक्शनमध्ये येतो. म्हणजे काय? सेल सरफेस, ओके, न्यूक्लिअर व्हॉल्यूम आणि सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम तिन्ही मेंटेन करायचे असेल तर काय केलं जाईल? सेल डिव्हिजन केली जाणार आहे. ठीक आहे, सेल सरफेस मेंटेन करायचं आहे, सेल व्हॉल्यूम इन्क्रीज मेंटेन करायचं आहे, न्यूक्लिअर व्हॉल्यूम मेंटेन करायचं आहे. तिघांसाठी काय केली जाते? मायटोटिक डिव्हिजन केली जाते. इज इट क्लिअर? या ठिकाणी जे काही असेल सगळे प्रॉब्लेम्स तुमचे क्लिअर झालेत. आता ॲक्च्युअल मायटोसिस कसं होतं मी तुम्हाला हे सांगतो. मायटोसिस हे वर्ड आलं ना, हे वर्ड, दिस टर्म गिवन बाय फ्लेमिंग, सर वार्दर फ्लेमिंग. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला त्या फ्लेमिंगचं नाव आणि त्याचं काम त्या ठिकाणी सांगितलं होतं. ठीक आहे, तर सर वार्दर फ्लेमिंग यांनी मायटोसिस हे नाव सांगितले. म्हणजे टर्मिनॉलॉजी त्यांच्यामुळे आलेली आहे. आता सेकंड थिंग, मायटोसिसची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ऑन द बेसिस ऑफ इट्स प्रॉपर्टी द नेम मायटोसिस विल बी देअर. मग काय प्रॉपर्टी आहे?
मग महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे मायटोसिस इज ॲन इक्वेशनल डिव्हिजन. काय आहे? इट इज ॲन इक्वेशनल डिव्हिजन. क्लिअर? म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला तिथे क्लिअर केलं. त्यानंतर बॉडीमध्येच होतं ना, बॉडीच्या सेल्सला सोमॅटिक सेल्स म्हणतात. ध्यानात राखील, बॉडी सेल्स म्हणजे काय? सोमॅटिक सेल. कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्या. बॉडीचे सेल्स काय आहेत? सोमॅटिक सेल्स. मग सोमॅटिक सेलमध्ये या प्रकारची डिव्हिजन होते ना, मग इट इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल डिव्हिजन. याला काय म्हणतात? सोमॅटिक सेल डिव्हिजन. ओके, हे दोन नावं तुम्ही ध्यानात ठेवा. मायटोसिसला आणखीन काय म्हटलं जातं? इक्वेशनल डिव्हिजन. आणखीन काय म्हटलं जातं? सोमॅटिक सेल डिव्हिजन. हे दोन नावं मायटोसिसला आहेत. आता व्हॉट हॅपन ॲक्च्युली इन मायटोसिस, हे तुम्हाला माहिती आहे. मायटोसिस कधी घडतं? मायटोसिस कधी घडतं? मायटोसिस ऑकर्स आफ्टर और इट विल बी स्टार्ट आफ्टर S and G2. S आणि G2 नंतर मायटोसिस होतं. मग S आणि G2 घेण्याचं कारण काय? कारण S मध्ये मायटोसिससाठी लागणारे 2 DNA तयार झालेत. जेव्हा 2 डॉटर सेल फॉर्म होतात ना, तर दोघांमध्ये सेपरेट सेपरेट DNA टाकायचे ना, मग त्यासाठी कुठे होतं? त्यासाठी ते DNA डबल होतं into the S फेज. आणि G2 मध्ये M फेजसाठी लागणारे जे काही प्रोटीन्स आहेत ते G2 फेजमध्ये तयार केले जातात. ठीक आहे. इवन ॲनिमल सेल असेल तर S फेजमध्ये सेंट्रल फॉर्म झालेला आहे. कंडेन्सेशन पर्पजेससाठी S फेजमध्येच हिस्टोप्रोटीन्स तयार झालेले आहेत. बरोबर ना? म्हणून आफ्टर S and G2 असं म्हटलंय की त्यानंतर मायटोसिस फेज होते. फॉर युअर easy understanding, for your easy understanding, the mitosis divided into 4 steps. 4 महत्त्वाच्या स्टेपमध्ये. पण आधी मी त्याचे मेजर स्टेप फॉर्म करेल आणि मग नंतर मायनर स्टेप्स घेईल. आता हे स्टेप्स वेगवेगळे होतात ना, म्हणून दिस इज अन ड्रॅमॅटिकल प्रोसेस. एनसीईआरटीनं एक खूप चांगला वर्ड त्या ठिकाणी वापरलेला आहे. एम फेजची कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन जी आहे ती मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड आहे. मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड किंवा सेल डिव्हिजन ही मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड असते. ह्या ड्रॅमॅटिक पिरियडमध्ये होतं काय तर जे काही कंपोनंट असतील दी कंपोनंट ऑफ द सेल इट्स व्हर्च्युअल रिऑर्गनायझेशन विल बी ऑकर्स. काय होईल? व्हर्च्युअल रिऑर्गनायझेशन ऑफ कंपोनंट्स ऑफ सेल. ठीक आहे. आता ॲक्च्युअल मी डिव्हिजनकडे जातो. मग मायटोसिस जर आपल्याला पाहायचं असेल, मी या ठिकाणी चार्ट फॉर्ममध्ये देतो. मायटोसिस जर बघायचं असेल तर मेजरली इट इज डिवायडेड इंटू 2 स्टेजेस. 2 स्टेजेसमध्ये एक कॅरिओकायनेसिस ही एक स्टेज आहे. सेकंड स्टेज इज ए सायटोकायनेसिस. Karyokinesis is a nuclear division. Cytokinesis is a cytoplasmic division. Karyokinesis divided into 4 phases. 4 फेजेसमध्ये. मग कॅरिओकायनेसिसमध्ये सुरुवात त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असलेल्या न्यूक्लियसपासून होईल. म्हणजे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये परत प्रेझेंट असलेलं त्याच्या कंटेंटपासून होईल. त्याचा जो कंटेंट आहे कंडेन्सेशन होतं आणि हे कंडेन्सेशन होतं इन टू दी फेज, अर्लियर फेज दॅट इज कॉल्ड ॲज दी प्रोफेज. ठीक आहे. मी जे काही बोलतो इथं लक्षात घ्या. न्यूक्लिअर मटेरियल काय झाला? कंडेन्स्ड झाला. कंडेन्स होऊन तो क्रोमोझोममध्ये कन्वर्ट झाला प्रोफेजमध्ये. आता हे क्रोमोझोम बरोबर सेलच्या मध्यभागी अरेंज होते इक्वेटोरला. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटाफेज. त्याला आपण काय म्हणतो? मेटाफेज. जे क्रोमोझोम बरोबर इक्वेटोरला अरेंज झालेत ना, आता ते सेंट्रोमेअरपासून तुटतील. मी तुम्हाला स्ट्रक्चर सेल ऑर्गनायझेशनमध्ये दाखवलेलं आहे. सेंट्रोमेअरपासून तुटतील आणि पोलार पोझिशनला मूव्ह होतील. ही जी मुवमेंट प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाफेज. याला आपण काय म्हणतो? ॲनाफेज. एकदा की हे मूव्ह झाले पोलार पोझिशनला गेले. प्रत्येक पोलला, इथे एक पोल हा एक पोल, प्रत्येक पोलला सेपरेट न्यूक्लियस तयार होतो. 2 सेपरेट न्यूक्लियस. दिस इज द लास्ट फेज ऑफ द कॅरिओकायनेसिस. 2 सेपरेट न्यूक्लियस तयार झाले म्हणजे काय झालं? कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं. दॅट इज टीलोफेज. क्लिअर? हे 4 फेजेस याच्यामध्ये.
टेलोफेज झालं, 2 सेपरेट न्यूक्लियस तयार झालेत ना. आता एका सेलमध्ये 2 सेपरेट न्यूक्लियस आहे. व्हॉल्यूम थोडासा किचकट झाला आहे. न्यूक्लिअर व्हॉल्यूम आणि सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम काय मेंटेन राहत नाही आहे, मेंटेन करायचं आहे त्याला. आता काय करा, सेलला मधून तोडा, 2 सेपरेट सेल काढा. दॅट इज ॲन सायटोकायनेसिस. ठीक आहे, हे स्टेजेस यामध्ये होतात. आपण 1 बाय 1 प्रत्येक स्टेज या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये पहिली स्टेज आपण सुरुवात करूया, कॅरिओकायनेसिस. आर यू एन्जॉईंग द लेक्चर? समजते तुम्हाला? लेक्चर एन्जॉय करा. समजणं गरजेचं आहे, अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि हा पॉईंट तर खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पडलात, लागलं, धडलं, कशी स्किन तयार होते याची उत्तरं इथे आहेत. ठीक आहे ना. आपली बॉडी छोटीशी मोठी कशी होते, उत्तर इथे आहेत. छोटासा पिल्लू होता, आता काय झाला, मोठा झाला आहे. बरोबर. मग का झालं, उत्तर इथे आहे. ठीक आहे, प्रत्येक कन्सेप्ट यामध्ये अंडरस्टँड करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. चला तर मग आपण कंटिन्यू करूया पुढे. कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस सिम्पली कॉल्ड ॲज अ न्यूक्लिअर डिव्हिजन. कॅरिओकायनेसिस काय आहे? दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिअर डिव्हिजन. इथे न्यूक्लियस काय होतो, डिवाइड होतो. मग न्यूक्लिअर डिव्हिजन जी आहे ती सिम्पल नाही आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स. डिवाइडेड इंटू 4 स्टेजेस. 4 स्टेजेसमध्ये डिवाइड झालं. 1 बाय 1 पाहूया. पहिली प्रोफेज. प्रोफेज, प्रो प्रीमियर, प्रायमरी, त्याला आपण प्रो म्हणतो. सुरुवातीला होणार काय आहे इथे प्रोफेजमध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुमचा न्यूक्लियस असा होता, आठवत आहे? मी न्यूक्लियसचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. हा सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आणि ह्या न्यूक्लियसमध्ये तुमचं न्यूक्लिअर मटेरियल या पद्धतीने अरेंज्ड आहे. बरोबर. सुरुवातीचा असा होता तुमचा न्यूक्लियस, न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मटेरियल. ही प्रोसेस सुरू झाली इथं अर्ली स्टेज. अर्ली स्टेज काय असेल? अर्ली स्टेजेसमध्ये काय होणार आहे तर काही महत्त्वाचे प्रोसेसेस त्या अर्ली स्टेजेसमध्ये होतात. हे जो तुम्हाला क्रोमोझोमल मटेरियल इथे दिसतंय, ह्या क्रोमोझोमल मटेरियलचं कंडेन्सेशन. प्रोफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय, प्रोफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय 2 मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट. 2 महत्त्वाचे इव्हेंट प्रोफेजमध्ये आहेत. दी फर्स्ट इव्हेंट इज दॅट व्हॉट हॅपन. तर पहिल्या इव्हेंटमध्ये काय होणार आहे, न्यूक्लिअर मटेरियल विल बी कंडेन्स्ड. हे सर्वात महत्त्वाचा इव्हेंट. सेकंड इव्हेंट काय आहे तर त्याच्या बाहेर प्रेझेंट असलेलं त्याचं न्यूक्लिअर एनवेलॉप स्टार्ट टू डिसअपियर. ओके, हे महत्त्वाचे इव्हेंट त्या ठिकाणी होतात. मग आता सुरुवात, अर्ली पार्ट, इनिशियल पार्ट ऑफ द प्रोफेज. आणि तो इनिशियल पार्ट काय आहे, देर इज ॲन कंडेन्सेशन, कंडेन्सेशन ऑफ न्यूक्लिअर मटेरियल. मग इंटरफेजमध्ये तयार झालेले प्रोटीन्स, स्पेसिफिकली एस फेजमध्ये तयार झालेले हिस्टोन प्रोटीन्स या ठिकाणी कामी येतात. तुमचं DNA डबल झालेलं आहे, कंटेंट डबल झाला आहे. तो तयार झालेला DNA जो आहे ना, समजा तुम्ही याला प्रोटीन समजा तुम्ही दिस इज अ प्रोटीन. ओके, आणि याच्याबरोबर DNA जो आहे तो काय होईल, रॅप अराउंड इट, दॅट इज कंडेन्सेशन. आपण त्याला काय म्हणतो, कंडेन्सेशन. हीच ती स्टेज आहे ज्या वेळेस तुम्ही तुमचं न्यूक्लिअर मटेरियल पाहू शकता. ठीक आहे, आणखीन चांगल्या पद्धतीने पाहायचं असेल आणि डायरेक्ट क्रोमोझोम जर पाहायचं असेल तुम्हाला मेटाफेजमध्ये जावं लागेल, नेक्स्ट स्टेजमध्ये. पण आता इथं कंडेन्सेशन होईल न्यूक्लिअर मटेरियलचं. न्यूक्लिअर मटेरियलचं कंडेन्सेशन झालं म्हणजे नेमकं काय होईल आता पहा. सी यार, न्यूक्लिअर मटेरियलचं कंडेन्सेशन झालं म्हणजे तुम्हाला या पद्धतीने थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स भेटतील. या पद्धतीने ह्या न्यूक्लिअर मटेरियलचं आता कंडेन्सेशन झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट फेज, इनिशियल फेजमध्ये न्यूक्लिअर मटेरियलचं कंडेन्सेशन झालं. नेक्स्ट फेजमध्ये काय होईल, इन नेक्स्ट फेज दी क्रोमॅटिन मटेरियल. आता हा क्रोमॅटिन होता, दी क्रोमॅटिन मटेरियल कन्वर्ट्स टू क्रोमॅटिड्स
विच विल बी फॉर्म क्रोमोझोम्स. तो क्रोमोझोम तयार करेल. मग बरोबर मध्यभागी सेंट्रोमेअर येईल आणि ह्या सेंट्रोमेअरला तुमचे सिस्टर क्रोमॅटिड्स अरेंज्ड असतील या पद्धतीने. हा सेंट्रोमेअर, ठीक आहे, आणि हे तुमचे क्रोमॅटिड्स. तुम्हाला स्ट्रक्चर या पद्धतीने भेटेल. लेट प्रोफेज, अर्ली प्रोफेज, लेट प्रोफेज. लेट प्रोफेज एवढंच नाही आहे, अगेन सेकंड थिंग, आणखीन एक महत्त्वाचं, लेट प्रोफेजमध्ये आणखीन काय होतं, एंड विथ स्टार्ट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ द न्यूक्लिअर एन्व्हलप अँड न्यूक्लिओलस. न्यूक्लिअर एन्व्हलप आणि न्यूक्लिअर एन्व्हलप अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपिअर्ड. डिसअपिअर्ड व्हायला सुरुवात होईल. हीच ती फेज आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा मायटोकॉन्ड्रियॉन, अदर जे काही ऑर्गेनिलीज आहेत तेही इथे डिसअपिअर होतील. ते आता तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकत नाही. आता तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये फक्त काय पाहू शकता, डिव्हिजनल फेजमध्ये फक्त तुम्ही या पद्धतीचं स्ट्रक्चर पाहू शकता. म्हणजे हे स्ट्रक्चर तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये असं दिसेल, या पद्धतीने मायक्रोस्कोपमध्ये दिसेल. बाकी सगळे कंपोनंट तुम्हाला इथे डिसअपिअर झालेले असतील. ठीक आहे, हे प्रोफेज आहे. या ठिकाणी प्रोफेज घडतंय. घडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि काय काय होतात ते महत्त्वाचे फेजेस तुम्हाला प्रोफेजमध्ये क्लिअर केलेत. ठीक आहे, आता जर तुम्हाला प्रोफेज कळले असेल तर आपण पुढे जाऊया मेटाफेजकडे. आणखीन एक गोष्ट मला इथं सांगायची आहे. जर समजा ॲनिमल सेल असेल, जर ॲनिमल सेल असेल तर ॲनिमल सेलमध्ये एक एक्स्ट्रा कंपोनंट ठेव. तो कोणता, देर इज प्रेझेन्स ऑफ सेंट्रिओल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एस फेजमध्ये सेंट्रिओल डिवाइड होतात. जर ॲनिमल सेल असेल तर एस फेजमध्ये सेंट्रिओल काय होतं, डिवाइड होतो. ते डिवाइड झाले सेंट्रिओल पोलार पोझिशनला मूव्ह व्हायला लागतील. सी हिअर, दिस इज अन सेंट्रिओल. ठीक आहे, आता हे सेंट्रिओल पोलार पोझिशनला मूव्ह होतील. हा इकडे वरती एक गेला खाली, हे मूव्ह होतच राहतील, कंप्लीट पोलार पोझिशन घेतील. आणि त्यांच्याबरोबर विथ द हेल्प ऑफ मायक्रोट्युबल्सच्या सहाय्याने दे विल बी फॉर्म दी ॲस्टर्स ॲज वेल ॲज स्पिंडल फायबर्स. मायक्रोट्युबल्सच्या मदतीने ते काय करतील, स्पिंडल फायबर्स तयार करतील. पोलार पोझिशन घेतलेली आहे. इज इट क्लिअर. हे प्रोफेज या ठिकाणी आपलं पूर्ण झालं. आता प्रोफेज नंतर पुढे काय, आफ्टर प्रोफेज हे फक्त ॲनिमल सेलसाठी लागू होईल. सेंट्रिओल स्पिंडल फायबर फॉर्म करतील, पोलार पोझिशन घेतील. फक्त कोणासाठी लागू आहे हे, ॲनिमल सेलसाठी. पुढे चला, नेक्स्ट फेज आफ्टर प्रोफेज, दॅट इज मेटाफेज. Second phase, that is metaphase. आता मेटाफेजमध्ये होतं काय, मेटाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय किंवा द इनिशियल स्टेज ऑफ द मेटाफेज. हा जो न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ना, इट इज कम्प्लिटली डिसअपिअर्ड. काय झालं असेल, न्यूक्लिअर एन्व्हलप पूर्णपणे डिसअपिअर झालं असेल. दॅट इज अन इनिशिएशन. याचं इनिशिएशन म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलप कंप्लीटली डिसअपिअर्ड. हे काय होईल, पूर्णपणे डिसअपिअर्ड होईल. हे पूर्णपणे डिसअपिअर्ड झालं याचा अर्थ मेटाफेज आता सुरुवात झालेली आहे. आता सेकंड थिंग आणखीन काय आहे मेटाफेजला. मेटाफेजमध्ये काय होतं, आता सी दिस इज युअर सेल. हा तुमचा सेल आहे. ठीक आहे, लेट प्रोफेजमध्ये कंप्लीट क्रोमोझोम स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. इथे
कंप्लीट क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन झालेलं असेल. कंप्लीट क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन व्यतिरिक्त ॲनिमल सेल असेल तर सेंट्रिओलनं पोलार पोझिशन ऑलरेडी घेतलेली होती किंवा घेत होता. आता कम्प्लिटली पोलार पोझिशन सेंट्रिओल घेईल. बरोबर. सी हिअर, ह्या सेंट्रिओलनं कंप्लीट पोलार पोझिशन घेतलं. त्याच्याबरोबर इथे स्पिंडल फायबर फॉर्म झालेले असेल. इथे स्पिंडल फायबर फॉर्म झालेले असतील आणि या स्पिंडल फायबरला तुमचे क्रोमोझोम्स जे आहेत ते या पद्धतीने अरेंज्ड होतील. सी हिअर. आता क्रोमोझोमची अरेंजमेंट पहा, बरोबर इक्वेटोर म्हणजे मध्यभागी. सेकंड थिंग, ट्रान्झिशनच्या वेळेस हे मागे पुढे दिसतील. तुम्हाला NCERT मध्ये फिगर दिलेली आहे ती ट्रान्झिशन स्टेज या पद्धतीने दिली त्यांनी. हे असं आहे ती. ट्रान्झिशन स्टेट त्यांनी दिली. एकदा ट्रान्झिशन म्हणजे ते आता अरेंज होत आहेत इक्वेटोरला. एकदा की इक्वेटोरला अरेंज झालं तर या पद्धतीने तो स्ट्रक्चर इथे तयार होतो. मी इथे ट्रान्झिशनल स्टेज दाखवलेली नाही आहे, मी डायरेक्ट तुम्हाला मेटाफिजिक्स स्टेज दाखवतोय. ठीक आहे. आता हे सगळं पॉसिबल का झालं? हाऊ दे इट इज पॉसिबल? इथं स्पिंडल फायबर दोन पद्धतीचे दिसतील तुम्हाला. काही स्पिंडल फायबर तुम्हाला कंटिन्युअस दिसत आहेत, कंटिन्युअस, आणि काही जे आहेत ते डिसकंटिन्युअस. क्रोमोझोमपर्यंत आलं, क्रोमोझोमपासून पुढे. ठीक आहे. आता इथं हे क्रोमोझोम स्पिंडल फायबरला अरेंज कसे झाले, स्पिंडल फायबर कसे फॉर्म झाले मी तुम्हाला सांगितलं. कसे स्पिंडल फायबरला अरेंज झाले? हा जो सेंट्रोमेअर आहे, सेंट्रोमेअर क्रोमोझोमचा, त्याच्या साईडला, त्याच्या अराउंड एक स्ट्रक्चर तयार झाला. अराउंड देर इज फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रक्चर. That structure is called as kinetochores. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? कायनेटोकोर्स म्हणतो. ह्या कायनेटोकोरला समजा तुमचे हे क्रोमोझोम्स आहेत. सी हिअर, क्रोमोझोम, त्याचे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. त्यानंतर हे कायनेटोकोर्स. ओके. हे जे स्पिंडल फायबर्स आहेत, दी स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड विथ दी कायनेटोकोर्स, नॉट सेंट्रोमेअर. दिसतो असं आहे की तो सेंट्रोमेअरला कनेक्टेड आहे, बट नाही. ते कशाला अरेंज आहे? कायनेटोकोरला. आणि त्या कायनेटोकोर बरोबरच त्या स्पिंडल फायबरची ऍक्टिव्हिटी डिपेंड आहे. कोणाबरोबर? त्या कायनेटोकोरला. इथे हा कायनेटोकोर, ठीक आहे, आणि ही तुमचा स्पिंडल फायबर या पद्धतीने अरेंज आहे. सेकंड थिंग आणखीन महत्त्वाची, ती सेकंड थिंग काय आहे? तर जेव्हा हे क्रोमोझोम्स अरेंज्ड होतात तर देअर क्रोमॅटिड्स, त्याचे क्रोमॅटिड्स, त्याचा एक क्रोमॅटिड जो आहे, एक क्रोमॅटिड, तर इट इज टुवर्ड्स ए वन पोल. एक क्रोमॅटिड जो आहे तो एका पोलकडे झुकलेला आहे. अँड दी सेकंड क्रोमॅटिड, दी सिस्टर क्रोमॅटिड विल बी टुवर्ड्स दी अनदर पोल ऑर दी अपोजिट पोल. त्याचं दुसरा जो क्रोमॅटिड आहे ते दुसऱ्या पोलकडे आहे. याचं मिनिंग आहे की आता हे दोन्हीही क्रोमॅटिड एकमेकापासून सेपरेट होणार आहे. दोन क्रोमॅटिड का तयार झाले? DNA डुप्लिकेशन एस फेजमध्ये. इथं फक्त ते अरेंज झाले. आता हे स्पिंडल फायबर्स या ठिकाणी अरेंज झाले. एक गोष्ट इथं क्लिअर करायची, ॲनिमल सेल जर असेल ना, ॲनिमल सेल, तर हे जे सेंट्रिओल आहेत इन ॲनिमल सेल, इन ॲनिमल्स, सेंट्रिओल हॅविंग ॲस्टर्स. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल ॲस्टर कन्सिस्ट करतं. दिस इज सेंट्रिओल. ओके. हे ॲस्टर आहेत, ते स्पिंडल फायबरचे आहेत, बट इनकम्प्लीट. आणि काही स्पिंडल फायबर आहेत जे आहेत ते डायरेक्ट या पद्धतीने गेलेले आहेत. आता हे जे ॲस्टर्स आहेत ते तुम्हाला कोणामध्ये दिसतील? फक्त ॲनिमल सेलमध्ये दिसतील. दिस टाईप ऑफ मायटोसिस, या प्रकारच्या मायटोसिसला म्हणजे सेंट्रिओल हॅव्हिंग ॲस्टर्स, हेन्स द मायटोसिस इज ॲस्ट्रल मायटोसिस. ॲस्ट्रल मायटोसिस. वाटलंच तर मी तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे. पण इन प्लांट्स सेंट्रिओल इज ॲब्सेंट. प्लांटमध्ये सेंट्रिओल नाही आहे.
जर प्लांटमध्ये सेंट्रोल नसेल तर ॲस्टर्स प्रेझेंट नसणार आहे, ॲस्टर्स विल बी ॲबसेंट. मग ॲस्टर जर ॲबसेंट असेल तर मग देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ द ॲस्ट्रल रेज. हेन्स इन प्लांट्स आता हे पूर्ण लिहित नाही. सेंट्रोल इज ॲबसेंट, ॲस्टर डू नॉट फॉर्म. दी मायटोसिस इज अनॲस्ट्रल मायटोसिस. याला ॲम्फी ॲस्ट्रल पण म्हणतात, अनॲस्ट्रल मायटोसिस. तर प्लांटमध्ये अनॲस्ट्रल मायटोसिस आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, इज इट क्लिअर? या ठिकाणी मी हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केला. आता तुम्हाला इथे मायटोसिसमध्ये पण सांगितलं आहे. मग मायटोसिसमध्ये इनिशिएशन या पद्धतीने आहे. पुढे काय आहे? पुढे नेक्स्ट याच्यामध्ये क्रोमोझोम्स with the help of chromosomes with spindle fibers and हे शॉर्ट स्टेटमेंट आहे. एक्सेस स्टेटमेंट तुम्हाला ऑलरेडी शीटमध्ये दिलेलं आहे. क्रोमोझोम्स विथ स्पिंडल फायबर्स अँड कायनेटोकोर्स arranged at इक्वेटोरियल प्लेट किंवा इक्वेटोरियल रिजन, त्याला आपण मेटाफिजिक प्लेट म्हणतो. हा इक्वेटोरियल जो रिजन आहे ना त्याला आपण मेटाफिजिक प्लेट म्हणतो. मग इक्वेटोरियल रिजनला ते काय होतात? अरेंज होतात. आता इथं स्पिंडल फायबर तुम्हाला दोन प्रकारचे दिसत आहेत. त्याला 2 टाईप ऑफ स्पिंडल फायबर. मग ते दोन प्रकारचे स्पिंडल फायबर कसे? एक स्पिंडल फायबर तुम्हाला इथं डिसकंटिन्युअस म्हणजे क्रोमोझोमपर्यंत आला, स्टॉप झाला, परत क्रोमोझोम टू पोल म्हणजे क्रोमोझोम आणि पोल दोघांच्या मध्ये असलेला जो स्पिंडल फायबर आहे, दॅट स्पिंडल फायबर इज कॉल्ड ॲज डिसकंटिन्युअस फायबर. यांना काय म्हणतात? डिसकंटिन्युअस फायबर्स म्हणतात. आणि तुम्हाला एक फायबर पहा कंटिन्यू दिसतंय, मध्ये क्रोमोझोम नाही आहे. हे निळ्या कलरमध्ये मी दाखवले तिथं. मग हे आहेत कंटिन्युअस फायबर्स. आता हे कंटिन्युअस फायबर्स पोल टू पोल आहे म्हणून त्याला पोलार स्पिंडल फायबर पण म्हणतात, पोलार फायबर्स. आणि हे फक्त क्रोमोझोम आणि पोल या दोघांच्या मध्ये आहे म्हणून त्यांना क्रोमोझोमल फायबर पण म्हणतात. क्रोमोझोमशी कनेक्टेड आहेत ना म्हणून त्यांना क्रोमोझोमल फायबर सुद्धा म्हटलं जातं. इथं आणखीन एक फायबर आहे पण तो नंतर फॉर्म होतो. आणखीन एक फायबर आहे पण तो कधी फॉर्म होतो? नंतर. कसं? ॲनाफेजमध्ये. ते आपण ॲनाफेजमध्ये. आता इथं पहा, इथं क्रोमोझोममध्ये भरपूर बदल झाले. काय बदल झाला? तुमच्या क्रोमोझोमला कायनेटोकोर आलं म्हणजे मॉर्फोलॉजिकल चेंजेस झालं. जर तुम्हाला क्रोमोझोममधले मॉर्फोलॉजिकल चेंजेस स्टडी करायचे असेल कुठेतरी कोपऱ्यात लिहा, लगेच लिहा. इफ यू हॅव टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑफ द क्रोमोझोम, इफ यू हॅव टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑफ द क्रोमोझोम, यू हॅव टू सी मेटाफेज. म्हणजे मेटाफेज इज द बेस्ट स्टेज टू स्टडी द मॉर्फोजेनेसिस ऑफ द क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या मॉर्फोजेनेसिसचं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर मेटाफेज ही सर्वात बेस्ट स्टेज आहे. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स डिक्टेट केलेत मेटाफेजमध्ये. आपण पुढे जाऊया. मेटाफेज नंतर पुढे जाऊ आपण. आफ्टर मेटाफेज देअर विल बी, आता वेळ आलेली आहे आणि हीच ती वेळ आहे जी मेओसिस आणि मायटोसिस दोघांमध्ये डिफरन्स फॉर्म करते. समजते तुम्हाला? हीच ती वेळ आहे. दॅट इज ॲन ॲनाफेज, जे मेओसिस आणि मायटोसिसमध्ये मोठं डिफरन्स फॉर्म करते. तुम्ही इक्वेशनल डिव्हिजन म्हणताय ना, तर ही इक्वेशनल डिव्हिजन सगळं काही डिपेंड आहे ॲनाफेजवरती. नाउ नेक्स्ट स्टेज इज ॲनाफेज. ॲना म्हणजे सेपरेशन. ॲना म्हणजे काय? सेपरेशन. मग आता इथं सेपरेशन होतं. तुमचे जे क्रोमोझोम्स इक्वेटोरला अरेंज झालेत सेपरेट होण्यासाठी. आता याच्यामध्ये जे सेंट्रोमेर आहे बरोबर सेंट्रोमेरपासून क्रोमोझोम तुटतील, सेपरेट होतील. म्हणजे डिव्हिजन ऑफ सेंट्रोमेर ऑकर्स इन दी ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये सेंट्रोमेर डिव्हिजन होते आणि सेंट्रोमेर डिव्हिजन इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मायटोसिस ओनली. ध्यानात ठेवा. काय? Centromere division is a characteristic feature of the mitosis only. In meiosis there will be no centromeric division. हा meiosis मध्ये जे इक्वेशनल डिव्हिजन आहे meiosis सेकंड, तर त्यामध्ये सेंट्रोमेर डिव्हिजन आपल्याला भेटते. इज इट क्लिअर? आता पुढे चला.
ॲनाफेजमध्ये, तर ॲनाफेज ही सेपरेशन करणारी डिव्हिजन आहे. काय होतं ॲनाफेजमध्ये? कॅरेक्टराइज्ड बाय, ॲनाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय सेपरेशन ऑफ chromatids from chromosome by centromere division. एस फेजमध्ये तयार झालेले होते दोन DNA आणि त्या दोन DNAचं सेपरेशन आता इथं आहे, या ठिकाणी ते होईल. कसं? हाऊ इट इज पॉसिबल? हे का होईल? इट इज ड्यू टू दी ॲक्टिव्हिटी ऑफ स्पिंडल फायबर्स. हे कशामुळे पॉसिबल आहे? ॲक्टिव्हिटी ऑफ स्पिंडल फायबर्स. हे स्पिंडल फायबरच्या ॲक्टिव्हिटीद्वारे किंवा स्पिंडल फायबरच्या ॲक्टिव्हिटीमुळे पॉसिबल आहे. कसं? सी हिअर, हा तुमचा सेल आहे, ठीक आहे. त्यानंतर पोलर पोझिशन, स्पिंडल फायबर्स, दोन्ही प्रकारचे स्पिंडल फायबर आहे. हे मॉडेल आहे. गरजेचं नाही की तुम्हाला मी ते 3 क्रोमोझोम दाखवलं तुम्ही 3च दाखवलं पाहिजे. काही पुस्तकामध्ये तुम्हाला 4 क्रोमोझोम पण दिसतील, काही ठिकाणी 2 पण दिसतील. असं काही गरजेचं नाही, फक्त मॉडेल म्हणून आपण ही फिगर वापरतो, ठीक आहे. तर तुमचे जे 2 क्रोमोझोम्स, तुमचे जे क्रोमोझोम्स आहेत आता काय झालेत? दे विल बी डिवाइड फ्रॉम दी सेंट्रोमेअर. सी हिअर, सेंट्रोमेअर पासून डिवाइड झाले आणि बरोबर काय झाले? त्याचे 2 सेपरेट क्रोमॅटिड झालेत. आता ह्या क्रोमॅटिडचं इंडिव्हिज्युअल नेचर सुरू झाले. ह्या क्रोमॅटिडचं इंडिव्हिज्युअल नेचर सुरू झालेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. आता क्रोमॅटिड सेंट्रोमेअर पासून काय झाले? तिथं डिवाइड झाले. मी तुम्हाला सांगितलं सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स फ्रॉम दी क्रोमोझोम बाय सेंट्रोमेअर डिव्हिजन. सेंट्रोमेअर डिवाइड झाले, क्रोमॅटिड सेपरेट. का? ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबरची ॲक्टिव्हिटी नेमकं काय होते? सी हिअर, इंटर क्रोमोझोमल फायबर अँड क्रोमोझोमल फायबर. डिस्कंटिन्युअस म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. इंटर क्रोमोझोमल 2 क्रोमोझोम मधलं फायबर आणि क्रोमोझोमल फायबर नावं ध्यानात राहतील. आता हे आहे इंटर क्रोमोझोमल फायबर, ओके. आणि हे आहे क्रोमोझोमल फायबर. दोघांची ॲक्टिव्हिटी पहा. इथे तुमचं क्रोमोझोम स्वतः मूव्ह होत नाहीये टुवर्ड्स द पोल, स्वतः नाही. दे आर मूविंग टुवर्ड्स द पोल, बट क्रोमोझोम बाय ओन ॲक्टिव्हिटी नॉट मूव्ह टू दी पोल्स. दोन्ही अपोजिट पोलला क्रोमोझोम स्वतःहून मूव्ह होत नाही, यांना मूव्ह केलं जातं. कोण करेल? स्पिंडल फायबर्स. कसे करतील? मग स्पिंडल फायबरमधून जसं धाग्यामधून मणी पुढे जातो असं नाही आहे. नो, इट इज नॉट लाईक दॅट. हे कसं आहे? हे असं आहे की इथला जो सेंट्रोमेअर आहे, हा जो स्पिंडल फायबर आहे ना, इंटर क्रोमोझोमल फायबर, इट विल बी स्ट्रेच्ड. इंटर क्रोमोझोमल फायबर जो आहे तो काय होईल? स्ट्रेच होईल. क्रोमोझोमल फायबर विल बी कॉन्ट्रॅक्ट्स. क्रोमोझोमल फायबर काय होईल? कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे मोठा होता असा झाला, हा छोटा होता असा झाला, मोठा. मग इंटर क्रोमोझोमल फायबर elongated and chromosomal fiber will be contracts. Because of that the chromosomes will be moved towards the opposite pole. ज्याच्यामुळे काय होईल? हे जे क्रोमोझोम्स आहेत ते अपोजिट पोलला मूव्ह होतील. हे अपोजिट पोलला मूव्ह होत असताना जसं अपोजिट पोलला मूव्ह होईल ना, एक वेळ येईल दे विल बी कम्प्लिटली मूव्ह टुवर्ड्स दी अपोजिट पोल. कम्प्लिटली पूर्णपणे अपोजिट पोलला ते मूव्ह होतील. तर तेव्हा टेलोफेज, लास्ट स्टेज सुरू होईल. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तर सांगायची तुम्हाला, ध्यानात ठेवा. ओनली दिस इज स्टेज, कुठेतरी कोपऱ्यात ठेवा. ओनली दी ॲनाफेज इज द स्टेज. ओनली दी ॲनाफेज इज द स्टेज व्हेअर द क्रोमोझोमल नंबर इज डबल दॅन देअर पॅरेंटल सेल. ध्यानात राखील.
फक्त ॲनाफेज अशी आहे फेज की ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर डबल झालेला असतो पॅरेंटल पेक्षा. कसं तुम्हाला सांगतो. मग जर पॅरेंटल क्रोमोझोम तुमचा पॅरेंटल सेल हा 2n होता, हे पॅरेंटल सेल होतं, मध्ये ॲनाफेज आहे आणि पुढे डॉटर सेल आहे. तुमची डॉटर सेल 2n असेल आणि पॅरेंटल सेल 2n असेल मेटाफेजमध्ये, बरोबर. पण ॲनाफेज ही एकटीच अशी स्टेज आहे त्या ठिकाणी हे ट्रिप्लॉइड असेल म्हणजेच 4n. फक्त एवढीच एक स्टेज ज्या ठिकाणी सेल या कंडिशनला असतो, विच इज अनस्टेबल. ते अनस्टेबल. पण जर तुम्हाला सेलची प्लॉइडी वाढवायची असेल म्हणजे पॉलीप्लॉइड सेल, डिप्लॉइडचं ट्रिप्लॉइड करायचं, पण सेल डिवाइड करायचं नाही आहे, पण सेल तुम्हाला डिवाइड करायचं नाही, फक्त प्लॉइडी लेवल बदलायची आहे, तर मग आता इथं काय करायचं. एक केमिकल आहे, एक सबस्टन्स आहे, कॉल्चिशिन एक सबस्टन्स आहे. हे मॉडिफिकेशन्समध्ये येतं, मी इथेच क्लिअर करतो तुम्हाला. काय आहे कॉल्चिशिन. हा सबस्टन्स आहे. हा सबस्टन्स इट विल बी अफेक्ट ऑन स्पिंडल फायबर्स. हे काय करेल, स्पिंडल फायबर्सवरती अफेक्ट करेल. यानं स्पिंडल फायबरवरती जर अफेक्ट केला तर काय होईल, फक्त तुमचे क्रोमोझोम सेपरेट होतील, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होणार नाही. ध्यानात येते, इथे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होणार नाही आणि प्रोसेस याच ठिकाणी स्टॉप होईल, अरेस्ट. आणि प्रोसेस जर याच ठिकाणी अरेस्ट केली गेली तर व्हॉट हॅपन, याला आपण एंडोमायटोसिस असं म्हणतो. याला आपण एंडोमायटोसिस असं म्हणतो. मग हे जे स्पिंडल फायबर आहेत हे फॉर्मेशन होणार नाही, कारण अफेक्ट ऑन दी स्पिंडल फायबर हे चालले जातील. जर स्पिंडल फायबरवरती अफेक्ट केलं तर क्रोमोझोम नंबर वाढलेला आहे ना, क्रोमोझोम नंबर काय झाला, वाढलेला आहे. म्हणजे इथं तुमचं डिप्लॉइडचं टेट्राप्लॉइड झालंय. मी इथं ट्री लिहिलंय, टेट्रा आहे. काय झालं असेल, टेट्राप्लॉइड झाले, म्हणजे प्लॉइडी लेवल वाढली, पॉलीप्लॉइड कंडिशन झाली. दिस इज कॉल्ड ॲज एंडोमायटोसिस. जेव्हा कॉल्चिशिन काम करतं तर त्यावेळेस एंडोमायटोसिस. या कॉल्चिशिनला पॉइझन ऑफ स्पिंडल फायबर पण म्हटलं जातं. दिस इज ए पॉइझन ऑफ स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबरचं पॉइझन सुद्धा आहे. यावरती नीटमध्ये प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. क्लिअर. आता मी इथे येतो. दिस इज अन ॲनाफेज. फक्त एकटी अशी स्टेज आहे ज्या ठिकाणी क्रोमोझोम नंबर कसा आहे, हेअर इन दिस स्टेज द क्रोमोझोम नंबर इज डबल्ड. फक्त एवढ्या स्टेजला क्रोमोझोम नंबर डबल होईल. पुढे जाऊया, लास्ट स्टेज ऑफ द कॅरिओकायनेसिस, दॅट इज टिलोफेज. टिलोफेजमध्ये होईल काय, तर your chromosome reaches the opposite pole. पूर्णपणे अपोजिट पोलकडे चालले जातील. ओके, क्लिअर्ड. जेव्हा क्रोमोझोम अपोजिट पोलकडे जाणार आहे ना, तर त्या केसमध्ये आता सेल एलॉंगेट झालेली असेल, हे ॲक्च्युली लेट ॲनाफेज आहे. जेव्हा सेल एलॉंगेट होतोय आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनची सुरुवात होते. ध्यानात ठेवा, ॲनाफेज इज द स्टेज वेअर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन स्टार्ट्स. म्हणजे अजून टिलोफेजही झालेलं नाही, पण ॲनाफेज पण काय झाली, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन सुरू झालेली आहे. आता ठीक आहे, तर आपण इथे आलोय. मग इथं काय होईल, हे पोलार पोझिशनला जातील. ॲट दॅट स्टेज देर इज अगेन the nuclear envelope reappeared. ह्या स्टेजला काय होईल, न्यूक्लियर एनव्हलप विल बी रिअपिअर्ड. न्यूक्लियर एनव्हलप रिअपिअर्ड होईल अँड द क्रोमॅटिड मटेरियल विल बी ॲज इट इज लाईक पॅरेंटल सेल. जसं पॅरेंटल सेलमध्ये क्रोमॅटिड मटेरियल होतं त्या पद्धतीने ते तयार होईल. आता कंडिशन अशी आहे की टिलोफेजमध्ये कंडिशन काय झाली, इन टिलोफेज देर इज ए सिंगल सेल विथ 2 न्यूक्लियस, म्हणजे डॉटर न्यूक्लियस. These two are डॉटर न्यूक्लियस. हे जे दोन आहेत टिलोफेजमध्ये त्यांना आपण काय म्हणतो, डॉटर न्यूक्लियस. ठीक आहे.
आता ह्या कंडिशनमध्ये टेलोफेजमध्येच तुमचं न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर एन्व्हेलोप, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, व्हेरियस ऑर्गॅनिलीज इथं दिसायला लागतात, ह्या फेजमध्ये दिसायला लागतात. तुमचा हा सेंट्रोमेअर ज्याचा त्याचा सेपरेट, हा इथे एक आणि इथे एक, दोघांचंही सेपरेट. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ टेलोफेज. मग टेलोफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय काय? दोन महत्त्वाच्या गोष्टी या टेलोफेजमध्ये होत आहे. काय काय होत आहे? एक काय, क्रोमोझोम completely moves towards opposite pole. आपण याला असं पण लिहू शकतो, रिचेस द अपोजिट पोल, अपोजिट पोलला पोहोचलेत. सेकंड काय आहे? न्यूक्लिअर एन्व्हेलोप, न्यूक्लिओलस अँड अदर ऑर्गॅनिलीज रिअपियर्ड. दोन झाले. आणि तिसरं काय? थर्ड, डॉटर न्यूक्लियस इज फॉर्म्ड. काय होईल इथं? डॉटर न्यूक्लियस या ठिकाणी फॉर्म झालेले असतील. क्लिअर? आपलं टेलोफेज पूर्ण झालं. आपण पुढे जाऊया सायटोकायनेसिसकडे. नाव नेक्स्ट स्टेज. इथं कॅरिओकायनेसिस पूर्ण झालं, तुमची न्यूक्लिअर डिव्हिजन इथे कंप्लीट झाली. ठीक आहे. आता द टाइम ऑफ सेपरेशन ऑफ द सायटोप्लाझम or time of separation of both cells from each other. दोन्ही सेल्स एकमेकापासून सेपरेट होण्याची वेळ आलेली आहे. आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन ही तितकी सिंपल नाही आहे जितकी तुम्हाला वाटते. ॲनिमलमध्ये सायटोप्लाझमिक डिव्हिजन वेगळ्या पद्धतीने होतं आणि प्लांट्समध्ये सायटोप्लाझमिक डिव्हिजन वेगळ्या पद्धतीने होतं. B. Cytokinesis. Cytokinesis, it is characterized by cytoplasmic division. Okay, but in plant and animals both division are different. Plant and animal दोघांमध्ये डिफरंट वेगळं आहे. याचं कारण असं आहे की प्लांटचा सेल वॉल रिजिड असतो, ॲनिमलला सेल वॉलच नाही आहे. मग ॲनिमलमध्ये जेव्हा सायटोप्लाझमिक डिव्हिजन व्हायची असेल ना, तर त्या ठिकाणी तुमचे मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स म्हणजे जे सायटोस्केलेटन आहे तिथे काम करतो. पण प्लांटमध्ये तसं नाही आहे. प्लांटमध्ये मेन हा सेल वॉल आहे. मग त्याच्यामुळे तिथे जो पहिला वॉल दॅट इज मिडल लॅमेला तो तयार करणं आधी गरजेचं आहे. म्हणजे आधी सेल प्लेट फॉर्म केली जाते, पण इथं तसं नाही आहे. इथं काय होतं? इथे क्लीवेज असते. मग इन ॲनिमल्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन इन ॲनिमल्स, ॲनिमलमध्ये कसं आहे? इन ॲनिमल्स इट इज बाय क्लिवेज. हे कसं आहे? बाय क्लिवेज. बट इन प्लांट्स इट इज बाय सेल प्लेट फॉर्मेशन. ॲनिमल्समध्ये कसं आहे? बाय क्लिवेज. आणि प्लांटमध्ये कसं आहे? बाय सेल प्लेट फॉर्मेशन. मग आता दोघांमध्ये कशा पद्धतीने होईल? इथं ॲनिमलमध्ये क्लिवेज करण्यासाठी काय केलं जाईल? ॲनिमलमध्ये क्लिवेज करण्यासाठी इथे देर इज यूज ऑफ मायक्रोट्युब्युल्स अँड मायक्रोफिलामेंट. मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट हे दोन्हीही बरोबर मध्यभागी इक्वेटरला येईल. ठीक आहे. देर इज अँड फरो फॉर्मेशन. नंतर काय होईल? फरो फॉर्मेशन होईल. म्हणजे खाचा आपण ज्याला म्हणतो दोन याच्यामध्ये, इथे जसं झालंय इथे, तर फोरो फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे फोरो फॉर्मेशन झालं की मग आता यानंतर दे विल बी स्प्लिट फ्रॉम इच अदर ऑर सेपरेट फ्रॉम इच अदर. आणि सेपरेट करण्यासाठी आता मायक्रोफिलामेंट आहे. मायक्रोफिलामेंट असल्या कारणानं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन तिथं असतं. तिथे काय असेल? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी दोन प्रोटीन, स्पेशलाइज्ड प्रोटीन असतात तुमच्या सेलमध्ये, ॲक्टिन अँड मायोसिन. मायक्रोफिलामेंट इज विथ ॲक्टिन अँड मायोसिन. मग इथं ॲक्टिन अँड मायोसिन ॲक्टिव्हिटी, इथे या दोघांची ॲक्टिव्हिटी आहे. अँड सेपरेशन ऑफ सेल्स. इथं सेल सेपरेट होतील म्हणजेच डॉटर सेल फॉर्मेशन होईल. पण इथे प्लांटमध्ये तसं नाही आहे. कसं होतं मी तुम्हाला डायरेक्ट फिगरमध्ये सांगतो.
मग प्लांटमध्ये काय आहे तुम्ही लिहित चला तिथं त्याच्या खाली बरोबर. प्लांटमध्ये काय आहे तर त्या ठिकाणी गॉल्गी कॉम्प्लेक्स, त्यानंतर तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे दोन या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होईल प्लांटमध्ये. म्हणून आपण एक गॉल्गी कॉम्प्लेक्स एक महत्त्वाचं फंक्शन पण पाहिलेलं आहे की सेल डिव्हिजनमध्ये सायटोकायनेसिसमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स इन्व्हॉल्व्ह असतात. कसं होतं, आता ॲनिमल सेल आहे तुमचं, हे ॲनिमल सेल, ठीक आहे. ह्या ॲनिमल सेलमध्ये हे दोन न्यूक्लियस आलेत बरोबर. मायक्रोट्युब्युल अँड मायक्रोफिलामेंट बोथ आर अरेंज्ड ॲट इक्वेटर. हे दोन्ही काय होतील इथं इक्वेटोरला अरेंज्ड होतील. आता हे इक्वेटोरला अरेंज्ड झालेत, ठीक आहे. आता सेकंड थिंग, पुढे काय होईल, इक्वेटोरला अरेंज झाल्यानंतर या ठिकाणी जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे ना, धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मिड बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज मिड बॉडी. आता या मिड बॉडीपासून हा जो रिमेनिंग पार्ट आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं जाईल. इट विल बी कॉन्ट्रॅक्ट. मग ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होईल, कॉन्ट्रॅक्ट झाल्या कारणानं इट विल बी लुक लाईक ॲज धिस. फोरो फॉर्मेशन झालं. इथे काय झालंय, फोरो फॉर्मेशन म्हणजे तुमचं हा जो मिड बॉडी आहे ती अशी राहील आणि बरोबर आउटर पार्ट जो असेल तो काय करेल, कॉन्ट्रॅक्ट होईल. हे कॉन्ट्रॅक्ट का झालं, हेअर द कॉन्ट्रॅक्शन बिकॉज ऑफ ॲक्टिन अँड मायोसिन ॲक्टिव्हिटी. कारण इथं मायक्रोफिलामेंट जे आहे ते कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. दिस इज सो कॉल्ड फोरो फॉर्मेशन. याला आपण काय म्हणतो, फोरो फॉर्मेशन. धिस फोरो, हा जो फोरो आहे हा कंटिन्यू, हा इकडे आणि हा इकडे या पद्धतीने, अँड सेपरेट बोथ सेल फ्रॉम इच अदर. अँड दोन्हीही सेलला ते काय करेल, एकमेकापासून सेपरेट करेल लाईक धिस. आता दोन्ही सेपरेट झाले. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ क्लिवेज. तुम्हाला या ठिकाणी ॲनिमल सेल कशा पद्धतीने डिवाइड होतो हे आपण बघितलं. Now what happened in plant cell? See here, plant cell cell plate formation आहे, पण कसं, there is an Golgi complex. इथं Golgi complex आहेत, याच बरोबर तुमचे स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स आहेत. स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स त्याच्याशिवाय पॉसिबल नाही, ठीक आहे ना. हे दोन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, जो काय करेल इथं सेल प्लेट फॉर्म करतो आणि बाय सेल प्लेट फॉर्मेशन बोथ सेल्स विल बी सेपरेशन ऑफ दी बोथ सेल. कसं, कशा पद्धतीने, हे तर तुम्हाला क्लिअर झालं. आता इथं काय होतंय, आउटसाइड टू इनसाइड, बाहेरून कॉन्ट्रॅक्ट झालं ना, आउटसाइड टू इनसाइड या पद्धतीने डिव्हिजन झालेली आहे आणि दोन डॉटर सेल सेपरेट झाले. म्हणून इथे जे डिव्हिजन आहे ती सेंट्रीपेटल ऑर्डरनं आहे. दिस डिव्हिजन इज इन सेंट्रीपेटल ऑर्डर. आता इथे या, इथे सॉरी प्लांट सेलमध्ये चला. इन प्लांट्स व्हॉट हॅपन, सी हिअर, हा तुमचा सेल, हे दोन न्यूक्लियस तुमचे तयार झालेत, ठीक आहे. आता जे गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल आणि स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स आहेत, दे विल बी कम्स ॲट इक्वेटोर. गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स इथे काय झालेत, इक्वेटोरला आले. आता गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे डायरेक्ट गॉल्गी कॉम्प्लेक्स नाही, गॉल्गी कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन गॉल्गी व्हेसिकल्समध्ये होईल. मग गॉल्गी व्हेसिकल्स आणि स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स हे या ठिकाणी आलेत. आता इथं काय होईल, गॉल्गी व्हेसिकल्स ह्या दोघांचं फ्युजन होईल. म्हणजे गॉल्गी व्हेसिकल्सचे जे मेम्ब्रेन्स आहेत, द मेम्ब्रेन्स ऑफ गॉल्गी व्हेसिकल्स विल बी फ्युज्ड. See here,
there is an fusion of the membrane of Golgi vesicles. Now, because of fusion, there is cell plate formation. फ्युजनमुळे काय झालं इथं आता? इथं फ्युजनमुळे सेल प्लेट फॉर्म झाली. ठीक आहे, दिस इज ॲन सेल प्लेट. मग इथं मध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली? गॉल्गी व्हेसिकल्स, मेम्ब्रेन्स फ्यूज्ड, हे एकमेकाबरोबर फ्यूज झाले. इवन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा त्याचे फ्रॅगमेंट यामध्ये इन्व्हॉल्व करतो. मग हे इथे आहे, इथे हे सगळे गॉल्गी व्हेसिकल्सचे आहेत, हे गॉल्गी व्हेसिकल्स आणि प्लस तुमचे मायक्रोट्युब्युल्स. ठीक आहे, त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फ्रॅगमेंट्स इथे ॲड झालेत. दोन्ही मिळून हा जो स्ट्रक्चर इथे तयार केलेला आहे ना, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ए फ्रॅग्मोप्लास्ट. फ्रॅग्मोप्लास्ट, फ्रॅग्मोप्लास्ट याच्यामुळे, कारण त्याचे फ्रॅगमेंट दोन सेपरेशन करायचं म्हणून त्याला फ्रॅग्मोप्लास्ट असं म्हटलं जातं. PH आहे, नॉट F. फ्रॅग्मोप्लास्ट इथे फॉर्म होईल. आता हे फ्रॅग्मोप्लास्टचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? तुमच्या सेल प्लेटमध्ये. ह्या सेल प्लेटमध्ये गॉल्गी व्हेसिकलचे दोन सिक्रिशन्स ॲड होतात. गॉल्गी व्हेसिकल्स या ठिकाणी दोन सिक्रिशन्स करतात. काय करतील? सी हिअर, this is your cell and हा तुमचा झालेला पहिला तयार झालेला हा पहिला मेम्ब्रेन. ठीक आहे, मग इथं होईल काय? गॉल्गी व्हेसिकल्स सिक्रिट्स, गॉल्गी व्हेसिकल्स सिक्रिट्स दोन महत्त्वाचे सबस्टन्स. मग तुमचं कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम पेक्टेट काय होईल? कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम पेक्टेट. आणि इट इज ए कंपोजिशन ऑफ, आठवते आपण सेल ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं होतं, इट इज ए कंपोजिशन ऑफ मिडल लॅमेला. कशाचं आहे? मिडल लॅमेलाचं. मग इथं गॉल्गी व्हेसिकल्स जो आहे तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेट हे सिक्रिट करेल आणि हे यामध्ये ॲड होईल. देर इज फॉर्मेशन ऑफ मिडल लॅमेला. मिडल लॅमेला तयार झालं म्हणजे काय झालं? तुमचं सेल वॉल, नवीन सेल वॉल तयार झालं, जो प्रायमरी सेल वॉलच्या आधीचं आहे. आणि म्हणजेच तुमचे दोन सेल काय झाले असतील? आता सेपरेट झालेले असतील. इज इट क्लिअर? या पद्धतीने सायटोकायनेसिस ॲनिमल्स आणि प्लांटमध्ये होतं, दोघांमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मायटोसिस केलं जातो. प्लांट आणि ॲनिमलमध्ये मायटोसिस कशासाठी गरजेचं आहे किंवा कोणत्या कामासाठी गरजेचं आहे ते मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे. हा, देर इज अन मॉडिफिकेशन्स. त्या ठिकाणी काही मॉडिफिकेशन्स आहेत. एक मॉडिफिकेशन मी तुम्हाला क्लिअर केलं. एक मॉडिफिकेशन कोणतं? कॉल्चिशिनचं, त्याला आपण एंडोमॅटोसिस म्हणतो. आणखीन एक मॉडिफिकेशन आहे, ते मॉडिफिकेशन म्हणजे काय आहे? तर दॅट इज अँड फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस होत नाही, ही डिव्हिजन होत नाही, फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होते. त्यावेळेस तुम्हाला मल्टी न्यूक्लिएटेड सेल भेटेल. त्यावेळेस काय होईल? तुम्हाला मल्टी न्यूक्लिएटेड सेल भेटेल. क्लिअर? मग मल्टी न्यूक्लिएटेड सेल भेटण्यासाठी फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन, देर इज नो सायटोप्लाझमिक डिव्हिजन. एंडोमॅटोसिसमध्ये कॉल्चिशिन सारख्या सबस्टन्सेसचा वापर करून पॉलीप्लॉइडी म्हणजे प्लॉइडी लेवल वाढवता येईल तुम्हाला. ठीक आहे, तर या पद्धतीने मॉडिफिकेशनसुद्धा यामध्ये असतात. तुम्हाला हा लेक्चर समजलेलंच असेल, चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. आणखीन काही प्रॉब्लेम असेल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. मी त्या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम्स काय करेल? क्लिअर करून घेईल. नंतर तुम्ही सेपरेट मला डाऊट्स टाकू शकतात माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटवरती. मी त्या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर करून देईल. ठीक आहे, एका विद्यार्थिनीनं मला एक डाऊट पाठवलेला होता, तो डिव्हिजनशी रिलेटेड होता, कर्न प्लाझम थिअरीशी. मागच्या लेक्चरमध्ये ही थिअरी काही झालेली नव्हती, पण क्वेश्चन तुम्हाला टास्कमध्ये आलेला होता, म्हणून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेमही गेलेला असेल, पण आता इथं तो क्लिअर होईल, झालेला पण असेल. आणखीन काय प्रॉब्लेम असेल तर मला सेपरेट तुम्ही व्हॉट्सअप अकाउंटवरती देऊ शकता. ठीक आहे, आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात त्यासाठी मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.